आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सर्व मान्यवरांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो आणि ही जी समिती आहे या समितीचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो। असे जगावे छातड्यावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवे कंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, संकटाचाही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा जगा सारा निरोप शेवट घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। गुरु ठाकूर यांची रचना क्षणार्धात डोळ्यासमोर आली। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ख्यातनाम वकील या भूषणाव प्रतिमेसह नावलौकिक प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुपुत्राचा आदरपूर्वक गौरव या व्यासपीठावर सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपल्यासारख्या जाणकारांसमोर होत आहे। आपण या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार आहात ही खरोखरच अभिमानास्पद बाब आणि भाग्याची घटना म्हणावी लागेल। आयुष्याच्या वाटचालीत पहिले प्राधान्य देशनिष्ठेला देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा कृतज्ञतापूर्वक गौरव होतो आहे। नीतिमत्ता, कायदा आणि व्यवहार यांच्यात संतुलन साधणे ही यशस्वी जीवनाची गुरुकुल्ली म्हटलं जातं। आपल्या बाबतीत हे सारं यथार्थ आहे। देशाची इमान हा आपल्या अंतःकरणावर कोरलेला मूल्य संस्कार आहे। स्वीकारलेली देशातील शील ही आपली मिळकत आहे। लाखोच्या करोडाच्या आपल्यावरील विश्वास आपली संपदा आहे। आपण नीतिधैर्याने, तेजस्वी प्रज्ञेने आणि साहसी कर्तबगारीने हा विश्वास अनेकदा सार्थ करून दाखवला। आजचे गौरवमूर्ती आदरणीय ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब सर्वदृष्ट्या श्रीमंत आहेत। देखणे व्यक्तिमत्व आहेच। तेजस्वी बुद्धिमत्ता, बहुशोध कायद्याचा अन्वयार्थ लावत संवाद साधण्यात अनोखी शैली अशा दुर्मिळ गुणांचा ठेवा त्यांच्या ठायी आहे। कधीही पहा प्रसन्न असं आनंददायी आणि प्रफुल्लित व्यक्तिमत्व आहेत। धमक असलेला साहसी माणूस, उमदा माणूस, हसतमुख असला तर किती ठसठशीत दिसतो हे पाहायचं असेल तर निकम साहेबांकडे आपण पाहू शकतो। असं म्हणतात काही माणसांचा दरवर्षी वाढदिवस साजरा होतो पण ते वय वाढण्याच्या रिमोटवरचं बटन म्यूट करून ठेवतात। म्हणणारे म्हणतात निकम साहेबांनी या रहस्याचा उलगडा आज जरूर करावा। निकम साहेबांच्या परिवाराविषयी सर्वांना माहिती आहे। घरघराण्याचा वसा आणि वारसा भरभक्कम असतो। जीवनमूल्याची शिकवण असते। कणखरपणा, बाणेदारपणा, प्रतिकूल परिस्थितीशी नैतिक अधिष्ठानासह जबरदस्त संघर्ष करणे एकूणच या सर्वांचा घट्ट संबंध माणसांच्या जडघडणीशी असतो। आव्हानावर मात करणारे देशनिष्ठ निकम साहेब अभिमानास्पद कर्तृत्व सिद्ध करणारे व्यक्तिमत्व आहेत। निकम साहेबांनी लढवलेले खटले हे कायद्याच्या मांडलेल्या भूमिकांसाठीच जगप्रसिद्ध आहेत। 93चा मुंबईचा बॉम्बस्फोट असो, 26/11 मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचे प्रकरण असो, खैराजी सारखी घटना अशा अनेक महत्वपूर्ण खटल्यांमध्ये साहसी भूमिका निकम साहेबांनी कर्तव्यदक्षपणे निभावली। जीवाची पर्वा न करता आणि आपल्या परिवारातील सदस्यांसाठी ही परिस्थिती असुरक्षित आहे याची पूर्णपणे खोलवर जाणीव असूनही निकम साहेबांनी आपल्या नीतिधैर्याचं दर्शन घडवलं। निकम साहेबांच्या कर्तबगारीची नोंद घेऊन त्यांच्या योगदानाकडे पाहून माननीय राष्ट्रपतींनी निकम साहेबांची राज्यसभेवर नियुक्त केली। निकम साहेब राज्यसभेतही आपला तेजस्वी विचारांचा ठसा भरभक्कमपणे उमटवतील असा आंतरिक दृढ विश्वास आम्हाला सर्वांना आहे। निकम साहेब आपल्या विस्तारित परिवारातील सन्मान्य सदस्य आहेत। आपल्या परिवारातील सदस्यांच्या आनंदात, सुयशात आपण अंतःकरणापासून सहभागी होत असतो। पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। आज ह्याच भावना आपल्या सर्वांच्या मनात आहेत। पद्मश्री ऍडव्होकेट उज्ज्वल निकमजी नागरी सन्मान सोहळा समिती गठीत करण्यात आली आणि सरस्वती सुपुत्राचा आदरपूर्वक गौरव करणाऱ्या समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्यावर विश्वासपूर्वक जबाबदारी सोपवण्यात आली। आपण सर्वांनी मिळून मला त्या योग्यतेचा मान दिला, कृतज्ञता व्यक्त करतो।
सांगताना आनंद होतो आहे की 110 सदस्य असलेल्या मान्यवरांची समिती सर्वसमावेशक आहे, एकजुटीने एक दिलाने काम करणारी आहे. सर्व धर्म, जाती, समाज, सर्व पक्ष यांचा समावेश या प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या समितीत आहे, ही सुद्धा महत्वाची बाब आहे असे मला विनम्रपणे नमूद करावेसे वाटते. आजच्या या गौरव सोहळ्याकरिता आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांविषयी कृतज्ञ माझ्या मनात आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू माननीय डॉक्टर NK ठाकरेजी यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी या नात्याने नामदार श्रीमती रक्षाताईजी खडसे त्या येऊ शकल्या नाहीत. गिरीशजी महाजन, गुलाबरावजी पाटील, संजयजी सावकारे, जयकुमारजी रावळ, माजी मंत्री सुरेशदादा जैन, तसेच खासदार स्मिताताई वाघ, आमदार एकनाथरावजी खडसे, किशोरजी दराडे, अनिलजी पाटील, किशोरजी पाटील, मंगेशजी चव्हाण, अमोलजी जावळे, सत्यजितजी तांबे, सुरेशजी भोळे, चंद्रकांतजी सोनवणे, चंद्रकांतजी पाटील, अमोलजी पाटील यांची उपस्थिती लाभली आहे. आपल्या जळगावचे जिल्हाधिकारी अहिरजी प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरजी रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनाजी तरंगवाल आणि जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे हे सुद्धा या सन्मान सोहळ्याचे विशेष अतिथी आहेत. आदरणीय ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांचे आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील यशोदायी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी अशा गृहस्थांना आमंत्रित करणार आहे बोलण्यासाठी. आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात त्यांच्या इतके पैसे महापालिकेला कुठल्याही पालकमंत्र्यांनी दिले नाहीत. इतकं सुंदर आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे याच्यापूर्वी कधीही नव्हतं. आणि आपल्या जिल्ह्यातल्या 29 शहीदांचं स्मारक त्यांच्या गावी झालं पाहिजे, ही महाराष्ट्रातली पहिली अभिनव संकल्पना ज्यांनी आणली ते आपले पालकमंत्री गुलाब भाऊ, ज्यांना आपण भाऊ म्हणतो प्रेमाने, त्या गुलाब भाऊंना मी ते आमंत्रित करतो. भाऊंनी आपल्याला संबोधित करावं. आपले पालकमंत्री गुलाब भाऊ पाटील. पद्मश्री ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब यांच्या नागरी सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार रावळजी, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माजी कुलगुरू ठाकरेजी, स्मिताताई, संजय भाऊ सावकारे, सगळे सन्माननीय आमदार महोदय, सगळे अधिकारी, समोर बसलेले सगळे या शहरातले आणि परिसराचे नागरिक, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर जळगाव जिल्ह्याकरता आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये साने गुरुजींचं वास्तव्य होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये बहिणाबाईंनी आपलं वास्तव्य केलं. जळगाव जिल्ह्यामध्ये मधुकरराव चौधरींनी वास्तव्य केलं. जळगाव जिल्ह्यामध्ये भंवरलाल जैन यांनी वास्तव्य केलं. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये आता उज्ज्वलजी निकम साहेब वास्तव्य करता, यांची नावं मी याच्याकरता घेतोय की ज्यांनी देशामध्ये आपलं नाव लौकिक केलं. विद्या मंदिरापासून, न्याय मंदिरापासून आता लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे प्रवेश करतायत त्या निकम साहेबांचं मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने खूप खूप स्वागत करतो. मला आठवतं की ज्यावेळेस ते पद्मश्री झाले, मी पालघीमध्ये त्यांचा सत्कार केला होता बाबा महाराज सातारकरांच्या हाताने. त्यावेळेस बाबा महाराज बोलल्याचं वाक्य मला अजूनही आठवतं, ते आज नाही आहे. त्यावेळेस बाबा महाराज सातारकर असं म्हणले होते की काही लोकांची नावं वडील अशी ठेवतात की त्या नावांमध्येच एक ताकद असते आणि त्यांचं नाव आहे उज्ज्वल. हे त्यावेळेस बाबा महाराज सातारकर बोलले होते. हे अजूनही माझ्या लक्षामध्ये आहे. माझा आणि त्यांचा संबंध बोलायला काही हरकत नाही. आज व्यासपीठ आहे. सगळे मंत्री झाले होते, गिरीश भाऊ मंत्री झाले होते, पण गिरीश भाऊ काय माझा वशिला लावत नव्हते. बाई 2014 साली ज्यावेळेस सरकार आलं युतीचं, त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश होईल, कमीत कमी राज्यमंत्री होईल, हे कॅबिनेट झाले तरी चालतील. त्यावेळेस गिरीश भाऊ आणि मला वाटते नाथा भाऊ हे दोघं जण मंत्री झाले आणि मी काही मंत्री झालो नाही. 2016 साली एक्सपान्शनचा विषय आला की 2 राज्यमंत्री शिवसेनेकडून घ्यायचे आहे.
देवेंद्र भाऊंकडे गिरीश भाऊकडनं विषय टाकला. ते म्हणले तुमचा पक्षाचा विषय आहे. मग आता जावं कुठे? तर चला बॉम्ब ब्लास्ट कडे जाऊया. पण यांचा संबंध उद्धव साहेबांशी आहे आणि उद्धव साहेबांना मी निकम साहेबांना सांगितलं माझ्याकरता जरा फोन लावावं, बरं होऊन जाईल मी मंत्री झालो तर. त्यावेळेस त्यांनी माझ्याकरता फोन लावला आणि योगायोगाने 1-1.5 महिन्याच्या अंतराने ज्यावेळेस एक्सपान्शन झालं त्यावेळेस माझा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो. आपल्याला सांगायला काही गरज नाही, आपल्या देशामध्ये आपण स्वाभिमानाने सांगतो की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने ज्या 4 लोकांच्या 5 लोकांच्या नावाने ओळख आहे त्याच्यामध्ये एक उज्ज्वल निकम साहेबांचं नाव आहे की देशाशी गद्दारी करणारे, देशांवर हल्ला करणारे आणि देशघातक घातकी काम करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कर्दनकाळ म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्याचे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. त्यांच्यामुळे आज आपल्या सगळ्यांना स्वाभिमानाने या गोष्टी सांगावं लागते. आज मला खूप या गोष्टीचा आनंद होतो की हा जळगाव जिल्हा सगळ्या बाबतीमध्ये आता स्वयंपूर्ण आहे. पण त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री एक आहे, 3 कॅबिनेट मंत्री आहे, 11 आमदार आहे, 1 MLC आहे आणि आता राष्ट्रपतींकडनंच दिलेले आपले खासदार आहे. त्यामुळे आता कुठेच अडचण यायला नको. वरच्या सभागृहात निकम साहेब आहे, खालच्या सभागृहात आमच्या स्मिताताई आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या विविध केंद्रामध्ये अडचण असलेल्या प्रश्नांचा सुद्धा त्यांच्या हाताने निपटारा होईल असं मला या ठिकाणी वाटतं. मी एवढंच म्हणेल की त्यावेळेचा मला आठवतं त्यांना की ते एक मुलाखत देत होती, तिथं बारीक सारांश मी पाहिला तो. त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की कैसे कैसे लोग हैं जो बम बनाते हैं उसमें से तो कीड़े अच्छे जो रेशम बनाते हैं. हे अजूनही आमच्या मनामध्ये ठसलेलं वाक्य आहे. म्हणजे कवी मनाचा माणूस. आणि मला तरी असं वाटतं की अडलेल्या नडलेल्या कुठल्याही, आता आम्हाला आठवतं की एक कुलकर्णी म्हणून आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे परभणीचे, त्यांच्या मुलाची हत्या झाली होती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यावेळेस सगळ्यांकडनं मागणी हीच होती की निकम साहेबांना घेतलं पाहिजे. ते म्हणले मला व्यस्त आहे, पण शेवटी त्या माणसाने वशिला लावला की जळगाव हया ही गाडी बरोबर जाऊ शकते. आणि ते मी योगायोगाने परभणी पालकमंत्री होतो त्यावेळेस मी निकम साहेबांना विनंती केली की माझा तर एवढा हक्क बनतो की मी जळगावचा आहे, तर माझ्याकरता आपण ही केस घेतली पाहिजे. त्यांचा एकुलता एक मुलाचा खून झालाय आणि ती केस घेतली. त्यांनी सांगितलं तू सीएम कडनं अप्रुव्हल आण, मी करतो. सीएम साहेबांना विनंती केली आणि त्यांनी लगेच सांगितलं की हरकत नाही आणि त्या खून करणाऱ्या लोकांना शिक्षा सुद्धा लागली. मला सांगायचा अर्थ हाच आहे की ज्यावेळेसही आपल्याला विधीच्या मार्फत, विधी न्यायाच्या मार्फत अडचण येते त्यावेळेस एकच नाव आपल्या लक्षामध्ये येतं, ते म्हणजे आदरणीय निकम साहेब. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दिल्लीमध्ये काही नवीन नाही आहे आणि कायदे पण काही नवीन नाही आहे. कायदा बनवणाऱ्या संस्थेमध्ये जरी आम्ही काम करत असलो तरी ते पूर्वीपासून त्याचे अभ्यासक आहे, त्याचे मास्टर आहे. त्यामुळे आपल्या या दिल्लीमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे कोर्टामध्ये त्यांचा ठसा कायम उमटला त्याचप्रमाणे दिल्लीच्या तख्तावर सुद्धा जळगावचं नाव अशाच पद्धतीनं उज्ज्वल नावाप्रमाणे ते उज्ज्वल करतील हीच माझ्यातर्फे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गिरीश भाऊ यांना मी ते आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. नमस्कार. आमचे मित्र मान्य उज्ज्वल निकम यांच्या या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित अन्य गुलाब भाऊ, सावकरेजी, रावळजी, अन्य आदरणीय ठाकरे सर, अशोक भाऊ, सर्व आमदार, आमचे मित्र उज्ज्वल निकम, आमच्या वहिनी साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, आज आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आमचे मित्र त्या जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र
उज्ज्वलजी निकम यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान सोहळा करतोय, त्यांचा सत्कार करतोय. खरं म्हणजे उज्ज्वलजी आणि माझे अतिशय जुने संबंध आहेत. मला आमदार होऊन आता 35 वर्ष झाली आणि जवळपास त्याच्या मागे पुढे तेव्हापासूनच आमची मैत्री आहे, घट्ट मैत्री. आणि रेल्वेमध्ये ते अधिक घट्ट होते नेहमी, कारण आमचा नेहमी भेट ते शनिवार इकडे असतात, आम्ही शनिवार इकडे असतो. त्यामुळे मनमोकळा मला बोलता येतं जाताना येताना. अतिशय आमचे पारिवारिक संबंध सुद्धा त्या ठिकाणी आहेत. गेल्या वेळीच त्यांना जळगाव तिकीट द्यावा असा एक विचार होता, तशी वरती विचारणा झाली होती. नंतर परत त्यात बदल झाला, मग मुंबईला तिकीट दिलं गेलं. खरं म्हणजे ती गाडी थोडक्यात चुकली. निकाल लागत होता, शेवटच्या टप्प्यामध्ये होता. मला वाटतं आपण 20-25 जणांनी पुढे गेलेला होता. शेवटच्या 1-2 पेट्या मोडायच्या असतील. मी फोन उचलला आणि निकम साहेबांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदनही केलं, मनापासून अभिनंदन केलं. आणि मी हे म्हटलं होतं की आता फक्त खासदार व्हायचं नाही आपल्याला, आता आपल्याला अजून वरची पायरी चढायची. मी त्यावेळेला त्यांना बोललो. आणि बघता बघता अर्ध्या तासात 1-2 तासामध्ये शेवटची पेटी उघडली. ती कुठल्या भागाची उघडली आपल्याला कल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी 95% मतदान एकाच पक्षाला गेलं समोरचं. आणि त्यात मग आम्हाला मागे जावं लागलं, आमचा पराभव झाला. अगदी थोड्या मतांनी निकम साहेब त्या ठिकाणी हरले. आम्हाला दुःख झालं, सगळ्यांना आपल्याला दुःख झालं. मग त्या सगळे तोंडाशेला घास आता साथीवर कसा काय निघून गेला आणि सगळ्याला त्या गोष्टीचे मनामध्ये सगळे घरच करून गेलेलं होतं. पण हा भारतीय जनता पक्ष आहे, हा जोहऱ्यांचा पक्ष आहे. तसं म्हणेल त्यांना हिऱ्याची पारख असते. त्याला म्हणजे उद्धव साहेब काही फार सिनियर नाही आहेत, फार काही कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं पण नाहीये. खूप जुने कार्यकर्ते आहेत, खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांना न्याय दिला पाहिजे. अनेक जुने कार्यकर्ते आहेत, 35 वर्ष 40 वर्ष 25 वर्षापासून संघापासून RSS पासून काम करणारे स्वयंसेवक आहेत, भाजपत काम करणारे जुने कार्यकर्ते आहेत. पण ते असताना सुद्धा आज अचानक उज्ज्वलजींचं नाव त्या ठिकाणी आलं. सगळ्यांना धक्काच बसावी तर म्हणे. एकदम निकम साहेबांचं नाव राज्यसभेवर ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ही सोपी गोष्ट नाही आपल्याला असं वाटतं तेवढी. पण आपले पंतप्रधान माननीय मोदीजी त्यांच्या डोक्यातच तो विषय होता, अमित भाईंच्या डोक्यामध्ये तो विषय होता. पडले तर पडले, जाऊ द्या आता. पण कोणालाही न सांगता, म्हणजे आम्हाला तर कोणाला कल्पनाच नाही खरं सांगतो. अचानक त्या ठिकाणी नाव आलं, राज्यसभेवर आपली निवड आली. ते देवेंद्रजींना माहिती असेल फक्त महाराष्ट्रामध्ये, आणि कुणालाही माहित असेल. आणि त्या ठिकाणी उज्ज्वलजी आमचे राज्यसभेवर त्या ठिकाणी गेले. एक निष्ठावान वकील, दहशतवाद्यांचा कर्दनकाळ आपण बघितलं की किती म्हणजे आम्हाला अभिमान वाटायचा नेहमी. आम्ही ज्या वेळेला टीव्हीवर बघायचो, वर्तमानपत्रात वाचायचो की उज्ज्वल निकम आणि कुठली केस असेल, देशभरामध्ये कुठल्या अतिरेकी कारवाई असतील, देशद्रोही कारवाई कोणी केल्या असतील, सगळ्यात म्हणून मागणी कोणाची असायची, तो उज्ज्वल निकम साहेब. आणि या गोष्टीचा मला अभिमान होता. आणि दररोज आम्ही नेहमी त्या अशा काळवेळी प्रसंगी उज्ज्वलजींचं त्या ठिकाणी टीव्हीवर त्याचं काय काय चालायचं, त्या ठिकाणी डिबेट चालायचे ते बघायचो, ते ऐकायचो. त्यामुळे प्रत्येकाला आम्हाला जळगाव वासियांना, खानदेश वासियांना त्या ठिकाणी अभिमान वाटायचा. असं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अगदी कमी वेळात मी असं म्हणेल की नावारूपाला ते त्या ठिकाणी आले. जिथे देशभरामध्ये ते कुठेही प्रवास करत असतील, विमानाने असतील, ट्रेनने असतील, रेल्वेने असतील, सगळे लोक त्यांच्या मागे फोटो. म्हणजे कधी कधी आम्हाला जेलसी व्हायची, सर आपण एवढे वर्ष पुढारी आहेत, मंत्री आहोत, आमच्या मागे लोक कमी फिरायचे आणि त्यांच्या मागे फोटो काढायला जास्त लोक पळायचे. हे खरं त्यांचं कार्य, त्यांची सगळी बौद्धिक कौशल्य त्यांनी वापरलेलं होतं. त्यामुळे सगळ्यांना ते आवडतं, सगळ्यांना वाटायचं उज्ज्वल निकम साहेबांवर आपण फोटो काढला पाहिजे. आणि खरंच असं आमच्या मित्र त्याला राज्यसभेवर या ठिकाणी तिकीट नाही म्हणणार मी, त्यांचं नॉमिनेशन त्या ठिकाणी झालं. आपल्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आता इथे इतक्या गरमीमध्ये आपण बसलेला आहात, गरम होत आहे, AC नाही आहे. मगापासून सांगितलं जात होतं, शंभू आपण सांगत होता प्रेमापोटी आम्ही बसलोच आहे. पण आम्ही काही म्हणजे घाबरून बसलोय. आपण बघितलं सगळे आमदार एकेक आहे का, कोणीच गैरहजर नाही. आम्ही सगळेचे सगळे या ठिकाणी हजेरी लावून आहोत. त्याच्यामागचं कारण तेच आहे
एकतर आधीच ते एवढे डेंजर वकील आणि त्याच्यामध्ये परत सत्ताधारी पक्षाचे खासदार, त्यामुळे घाबरावं लागतं. आता माझी परिस्थिती इतकी खराब होती, मी आज सकाळपासून नाशिकला होतो. आज सकाळी पंढरपूर निघालो, नाशिकला आलो, 5 तास प्रवास करत नाशिकला 4-5 कार्यक्रम गेले. शेवटी इथे शक्य तर मग विमान मागवलं, विमानाने इथे आलो. सगळ्या कसरती करत करत 5:30ला काही थोडं 6ला या ठिकाणी विमानावर उतरलो आणि या ठिकाणी आलो. का कशासाठी आलो? मलाही थोडी भीती वाटते. आता वरती काय ते राज्यसभेत बसतील, मोदी साहेबांच्या सदनामध्ये ते बसणार आहेत, अमित भाई बरोबर ते बसणार आहेत. म्हटलं कुठे खरं आहे बाबा, काय राजकारण तुम्ही खरंय का आजकाल नाही आहे. आणि म्हणून मी सुद्धा धावत पळत घाबरून इथपर्यंत त्या ठिकाणी आलो. पण आता वकील साहेब आतापर्यंत तुम्ही एकदम आयसोलेटेड होते सगळ्या बॉडीगार्ड मध्ये, इकडे तिकडे. म्हणजे आपण जाऊ दे, आम्ही आमदार आहोत, मंत्री आहोत, पण बाकी लोकांना तुम्हाला भेटायचं म्हणजे फार कसरत असायची. पण आता तसं चालणार नाही. आता तुम्ही खासदार आहात आणि भारतीय जनता पक्षाचे आहात. पुढारी म्हटलं, नेता म्हटलं की सगळ्यांना थोडस जवळ घ्यावं लागतं. पूर्वीची काळात भाषा तरी कोर्टातच बोलत होते, आता लोकांशी बोलत नव्हते जास्त, त्यामुळे तरी थोडी भाषाही बदलावी लागेल, थोडं लोकांनाही जवळ करावं लागेल. पण आता तुम्ही खासदार झालेला आहात आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार आहात, तर चांगल्या पक्षाचे एवढ्या अतिशय योग्य वेळी तुम्ही खासदार झालेला आहात. खूप संधी आपल्याला त्या ठिकाणी आहे, खूप संधी आहे. आणि वर मी तुम्हाला खरं सांगतो, आमच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला खूप मोठी संधी आहे. आपण अनेक जण मंत्री बघितले असतील, त्याचा पुढे नवलेशही नव्हता, ब्युरोक्रेसी मधले राष्ट्रमंत्री असतील, कोण तिथे पुढारी नेते नव्हते, आयएस ऑफिसर होते. असे अनेक आयएस ऑफिसर आहेत की ते त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात, उत्तम काम करत आहेत. मला वाटतं आपले योगही चांगले दिसत आहेत, आपले योगही चांगले दिसत आहेत. तुम्हाला घेतलं म्हणजे फक्त मला वाटतं की वरती ते त्यांच्या माइंड मध्ये, डोक्यामध्ये आहे, ते फक्त खासदार म्हणून नाही, जळगावला खासदार झाले, जळगावला खासदार मिळाले म्हणून नाही, तर मला असं वाटतं काहीतरी त्याच्या पुढचं त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असेल. आणि पुढे मला वाटतं आपल्याला निश्चित ही संधी सुद्धा त्या ठिकाणी मिळेल, याबद्दल माझ्या मनामध्ये तर कुठेही शंका नाही. खरं म्हणजे राजकारणामध्ये लोक काय म्हणायला, बाबा हा गेला तर आपलं काय, तो गेला तर आपलं काय, आपलं अस्तित्व काय. पण आमच्या तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा आहे. मला काही गोष्टी सांगाव्या लागतील. सुरुवातीला मुंडे साहेब होते, मी 95 मध्ये पहिल्यांदाच आमदार झालो होतो. मुंडे साहेब गृहमंत्री होते, आपण सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे नवीन जबाबदारी देण्यात आलेली होती. पण त्यावेळेला म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी आपल्याला म्हणेन की त्यावेळेला सुद्धा अनेकांना असं वाटायचं की यांना या पदावरून काढून टाक. बरोबर आहे, ते कसं आता मी क्लासेवर बोलणार नाही, पण अनेक लोकांना असं वाटत होतं, अनेकांना नाही, काही लोकांना असं वाटत होतं की या पदावर हे नकोच, दुसऱ्याला द्या, त्याला द्या, याला काढून टाका, हा आपला माणूस नाहीये, असं सुद्धा त्यावेळेला झालं. पण एका सर्वांना माहिती आहे, मी त्यांना सांगितलं की काहीच काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका, हे होणारच नाही. मी काय आडवा उभा पडेल समोर, श्रेष्ठी समोर, पण त्या ठिकाणी हे होणार नाही. आणि त्यावेळेला पुन्हा निकम साहेबांना संधी मिळाली, पुन्हा दुसऱ्यांना मिळाली, तिसऱ्यांना, पण त्यांच्या कामाच्या जोरावर. नंतर मात्र पहिल्याच त्याला ज्यावेळेला संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कामाची चुणुकी दाखवली, जी त्या ठिकाणी कार्यतत्परता दाखवली, जे आपलं टॅलेंट दाखवलं, त्याच्या भरोशा. आणि इथे कोणी त्याचा, आमच्या पक्षाचा कोणी राजकीय समर्थक होता का कोणी त्यांना वशिला लावणारा होता असं कोणी नव्हतं. पण आपल्या सगळ्या कामामुळे, आपल्या बुद्धीच्या जोरावर, बळावर त्यांनी हे आपलं पद त्यांनी कायम ठेवलं. त्यानंतर मग गाडीच्या भानगडी झाल्या, गाडी द्यायची नाही, माझी गाडी पण दिली, बुलेट प्रूफ गाडीवर वाद झाले, ती सुद्धा त्या ठिकाणी द्यायला लावली, अनेक गोष्टी. पण मला सगळ्यात खुलासेवर माझ्याकडे नाव काहीतरी बोलायचं नाही, निकम साहेबांना तरी माहिती आहे. पण असा प्रवास करत करत उज्ज्वलजी आज त्या ठिकाणी पद्मश्री झाले. मागच्या काळामध्ये त्यांना पद्मश्री सरकारने दिलं आणि आता ते राज्यसभेचे खासदार झालेले आहेत. मला वाटतं आता आपल्याला काम करायला खूप चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आता बाकी थोडीशी कामं आहेत ते थोडी आमच्या अनिकेतकडे सोपवून द्या. सरकारी कामं असतील तर तुम्ही करणारच आहात, महत्वाची कामं तुम्हाला अनिकेत आता तयार झालेला आहे, त्याच्याकडे काही जबाबदारी आपण सोपवा. आणि आपण मात्र आता पूर्ण राजकारण करायला मी म्हणेन त्याचा फायदा जळगाव जिल्ह्याने झालाच पाहिजे, महाराष्ट्राने झाला पाहिजे. आणि म्हणून आपला जास्तीत जास्त वेळ आता आमच्यासाठी द्या, पक्षासाठी द्या आणि जनतेसाठी द्या, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी द्या. मला माहिती आपण खासदार आहात, आपण
आमच्यासारखं विधानसभेसारखं नाहीये त्याला प्रत्येकाच्या घरी गेलंच पाहिजे, लग्नात जा, मरणात जा, दवाखान्यात जा, असा विषय आपला नाहीये. पण निश्चित आपल्या बुद्धी कौशल्याने जिल्ह्यासाठी जे जे काही करता येण्यासारखं असेल, जे जे मिळवण्यासारखं असेल ते आपण या ठिकाणी करावं. निश्चित आज या ठिकाणी आपल्या या खासदार झाल्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव असेल, आपल्या उत्तर महाराष्ट्राचं नाव लौकिक, त्याच्यामध्ये खूप मोठी भर पडलेली आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आमंत्रित करणार आहे, खरं म्हणजे त्यांच्याविषयी पण पुन्हा जळगावकरांना कोणीही सांगण्याची गरज नाही. आजही त्या आपल्या वास्तूकडे, विद्यापीठाच्या वास्तूकडे लोक आश्चर्यचकित होऊन बघतात. इतकी सुंदर वास्तू उभारली आपल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू ठाकरे सर, ज्या आमच्या विनंतीवरनं, म्हणजे बाकी सगळं ठेवून, खरं म्हणजे त्यांना वय वगैरे हा काही प्रश्न नाही, ते ठाकरे सर आमच्या विनंतीवरून आज धुळ्यावरनं इथं आले आणि आज ते सन्मान करणार आहेत. ठाकरे सर. सन्मान्य व्यासपीठ आणि जळगावातील इथे उपस्थित प्रतिष्ठित सज्जन, जेव्हा मला ह्या कमिटीकडून निरोप आला की आपण ह्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि उज्ज्वलजी आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघांचा सत्कार आपल्या हाती करायचा आहे, मलाच आश्चर्य वाटलं की माझ्यासारख्या भिजलेल्या माणसाचं, ज्याला काही नाव नाही, फार प्रसिद्धी नाही, अशा माणसाला का बोलवावं. मग माझ्या लक्षात आलं की याचं किती डॉक्युमेंट असलं पाहिजे. एक तर माझं नाव ठाकरे आहे, त्यामुळे या ठाकरे नावाचा आणि मुंबईतला ठाकरेंचा काही संबंध आहे की काय, उगाच मला वाटून गेलं. पण नंतर लक्षात आलं की आपण जेव्हा एखाद्या माणसाबद्दल बोलतो, आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्यामुळं फक्त पितृ सत्तेकडचंच आपण जास्त कौतुक करतो. आणि म्हणून मी या संधीचा फायदा घेणार आहे की उज्ज्वलजींना हा जो सन्मान मिळालेला आहे, हा उगाच मिळालेला आहे. हा सन्मान त्यांच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा सन्मान आहे. इट इज द रेकग्निशन ऑफ हिज इंटेलिजन्स. आणि हा जो इंटेलिजन्स, ही जी बौद्धिक क्षमता एखाद्या माणसात येते, ती फक्त पित्याकडनंच येते असं मी मानणार नाही. आणि म्हणून थोडस मी, म्हणजे उज्ज्वलजींची माझी ओळख 90 मध्ये झाली, जेव्हा विद्यापीठाची स्थापना मी करत होतो आणि लहान मोठ्या गोष्टींसाठी कायदेशीर मी निकमजींना त्रास देत होतो. त्याने कधी त्याचा त्रास मानला नाही. मला आठवतं की तेव्हा ज्या काही मंत्रिमंडळातल्या लोकांनी आणि काहींनी आपली जी प्रोफेशनल कॉलेजेस आहेत ती पुण्यातच राहावी, त्यामुळे बराच पैसा मिळावा म्हणून कोर्टात ते गेले की इथे काहीच नाही आणि आम्हाला या विद्यापीठात यायचं नाही. तेव्हा त्या त्रासातनं मला वाचवणारे, सल्ला देणारे उज्ज्वलजी होते. त्यांनी मला सांगितलं की मुंबईला जा, B.R. नाईक नावाचे एक चांगले वकील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करा. आणि आम्ही जिंकलो. तेव्हा आपला हा जिल्हा मुंबई पीठाकडे जायचं होता, दादा औरंगाबाद खंडपीठाकडे येतो. आणि याचं कारण असं, त्यांचे मामा प्राचार्य M.R. देसाई हे फार मोठे विद्वान होते, संस्कृतचे आणि इंग्रजी. म्हणजे उज्ज्वलजींची माझी ओळख झाली, त्याच्या अगोदर माझी आणि प्रिन्सिपल M.R. देसाईंची ओळख झाली. ते शाहू कॉलेज कोल्हापुरातले प्राचार्य होते. शाहू राजांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या ज्या कार्यप्रणाली होती त्याचा
प्रत्यक्षात वापर करणारे ते होते. आणि म्हणून उज्ज्वलांमध्ये जो इंटेलिजन्स, जो जिनियसपणा आलेला आहे, तर तो कोल्हापूरकडनं पण आलेला आहे. आणि त्यांच्या मातृश्रींना या निमित्तानं मी अभिवादन करतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण आई आणि तिच्या कुटुंबाकडे लक्षच देत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही सगळे लोक मला म्हणतात की मी दुसऱ्या जिल्ह्यात नाही. फार लोक भांडत राहतात, कारण काही आपल्याकडे काहीतरी लागतं निमित्त, आणि तुम्ही मला धुळे जिल्ह्याचे समजता. पुणे बरोबर नाहीये. कारण माझी माय अंमळनेर तालुक्यातल्या शहापूर गावाची होती. ती निकमांची होती. हे निकम आणि हे निकम असं आमचं नातं असल्यामुळे मुद्दाम आज त्यांना बंधन करायला. आता त्यांचं राज्यसभेत नामनिर्देशन झालेलं आहे, फार मोठी गोष्ट आहे. दीडकी खर्च करायची नाही. नाहीतर लोकसभेसाठी केवढं आटापिटा करावं लागतो, घाम गाळायचा नाही. आणि दरवर्षी 6 कोटी रुपये खर्च करायला मिळणार. चांगले खर्च करा, ही मात्र मी या निमित्तानं त्यांना विनंती करेन. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संदर्भात बोलायचं असलं तर ते आमचे लॉ फॅकल्टीचे डीन होते. म्हणजे आपलं विद्यापीठ बांधत असताना आम्ही चांगली माणसं सुरुवातीपासून हेरत होतो. याबद्दल तुम्ही मला शाबासकी द्यायला काय हरकत नसेल. मित्रांनो, बुद्धीच्या निकषावर आपल्याकडे अलीकडे माणसं त्यांना वाव दिला जात नाही. आणि म्हणून मी कदाचित केंद्र सरकारला शाबासकी देईन, निदान जळगावच्या ह्या सुपुत्राला तुम्ही त्याच्या बुद्धीच्या कृतीवर निवडलं आणि त्यात आपण मोठ्या आनंदाने सहभागी होऊया. आता बुद्धी म्हणजे काय असते? What is a genius? Genius is nothing but 1% inspiration and 99% perspiration. 1% केशवसुतांची जी स्मृती कविता आहे, काठोकाठ भरू द्या, पहिला रंग म्हणजे उधळू द्या, एक तुतारी द्या मला अजून वगैरे वगैरे. तर ती स्फूर्ती आणि नंतर 99% तुम्हाला घाम गाळण्याची क्षमता असली तर तुम्ही विद्वान होऊ शकता. आणि ती क्षमता उज्ज्वलजींची आहे याच्यात. आता सुरुवातीला मी म्हणालो की फार नाव घेऊन नसलेला मी साधा एक भिजलेला कुलगुरू, एक्स्टिंग्विश व्हाईस चान्सलर, आणि याच्या हस्ते हा नटासारखा प्रसिद्ध झालेला माणूस, तुम्ही फिल्म पाहिले जवळ, मला तर सिनेमाच वाटला. तर ह्या गृहस्थ माझ्यासारख्याकडनं देखील सत्कार स्वीकारायला तयार होतो. म्हणजे हा मनाने किती मोठा माणूस असला पाहिजे याची नोंद आपण घेतली पाहिजे. म्हणजे विद्यापीठाच्या जडणघडणीत असे अनेक मदतीचे हात होते. त्यामुळे आपलं विद्यापीठ बरं झालंय. अजून लोक चांगलं म्हणतात, आनंद आहे, मी फार समाधानी आहे. पण या माझ्या समाधानात या विद्वान माणसांचा सहभाग आहे, याचं मला अप्रूप आहे. मला वाटतं की उज्ज्वलजी, मला माझ्या हाताने आपण स्वीकारतात, हाच मला मिळालेला मोठा पुरस्कार आहे. म्हणजे आम्हाला दोघांनाही एक पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे पहिला पुरस्कार रामचंद्र पुरस्कार तुम्हाला धुळे जिल्ह्यात मिळाला होता, 1 लाख रुपयाचा. त्या रामचंद्र पुरस्कार, तो पहिला पुरस्कार मला मिळवलेला होता. सगळ्या गोष्टी विद्यापीठ नसलं की पहिल्या बरोबर मी नवीन काही पारितोषिक असलं किंवा पुरस्कार असला तर ते मला लोक पहिले देतात. म्हणजे त्यांना वाटतं की मान्यता मिळेल. काही नाही हवं. आपल्या
कर्तृत्वाला खूप पंख फुटवत. आता मंत्री महोदयांनी महाजन साहेबांनी सांगितलं की त्यांना पुढे खूप जाता येईल. तर म्हणजे एक जागा अलीकडेच रिकामी झालेली जाणकारांच्या लक्षात आलेले असेल तर त्याच्यासाठी पण त्यांचा विचार करता येईल. पण जागा कुठली आहे ते महत्वाचं नसतं. तुम्ही माणूस म्हणून सर्वसाधारण माणसाला मदत करणार की नाही ते महत्वाचं आहे. कारण मदत करणारे हात हे प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा जास्त पवित्र असतात. ते पावित्र्य आपल्या हातांना मिळावं, आपण ती मदत करू. या प्रसंगी माझ्यासारख्या सामान्य माणसाला येता आलं तो कदाचित आपण बुद्धीचा प्रतीकी म्हणू शकाल, पण प्रत्येक कुलगुरूंना बुद्धी असते तसं काही म्हणायचं कारण नाही. तर याचा मला फार आनंद आहे. आणि लक्षात असू द्या की जे मला मी जळगावचं नाही असं म्हणत होते त्यांना मी मुद्दाम सांगतो, मी माझ्या मायच्या पोटी जन्माला आल्यामुळे जी जळगावची म्हणून मी जितके उज्ज्वल निकम जळगावचे तितकाच मी जळगावचा आहे हेही लक्षात ठेवायला निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो. उज्ज्वलजी, नामदेवांचा एक अभंग आहे, अंतरी पेटविता ज्ञानज्योत धवळेले जगदाकार. तर तुमच्या अंतरात मानवीयाची माणसाला मदत करण्याची अशीच ज्योत पेटू दे आणि हा संपूर्ण भारत धवल उज्ज्वल होऊ दे ही मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयकुमार रावल साहेबांना विनंती की त्यांनी 2 शब्द इथे, आणि त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं होतं रोहित निकमांना की तुम्ही मला बोलवा नका बोलू, मी नक्की निकम साहेबांसाठी येईन, आणि ते आले. रावल साहेब. आजचे सत्कार मूर्ती आणि ज्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे असे विधी तज्ञ पद्मश्री खासदार ऍडव्होकेट उज्ज्वल निकमजी यांचा आज सत्कार होतोय. आणि या सत्कारासाठी अनेक मान्यवर इथे मंचावर उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये केंद्राचे मंत्री श्रीमती रक्षाताई, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ, पालकमंत्री गुलाब भाऊ, आमचे सहकारी संजय भाऊ सावकरे, उपस्थित असलेले सुरेश दादा जैन, खासदार श्रीमती स्मिताताई, सर्व सन्मान्य आमदार, शहराचे आमदार, निकम परिवार त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतोय आणि आम्हा सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे असे प्रथम कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर NK ठाकरे साहेब, सर्व सरकारी अधिकारी, जैन साहेब ज्यांनी हा कार्यक्रम अतुल भाऊ व त्यांच्या परिवाराने आयोजित केला, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं तर जळगाव मध्ये खानदेश पण आहे आणि खानदेशाचं धुळे नंदुरबार पण आहे असं मला नम्रपणे पुन्हा सगळ्या नेत्यांना आठवण करून द्यायचंय की या छोट्या आमच्या छोट्या जिल्ह्यांना सुद्धा तुमच्या रेल्वेला डब्यामध्ये आमच्याकडे राहू द्या. जळगावमध्ये सोन्याची खाण आहे, अगदी खासदारपर्यंत तुम्ही पोहोचले, पण जाताना त्याच्यामध्ये आम्हालाही घेऊन जात चला, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. आपल्या सगळ्यांचं भूषण आणि खानदेशाची शान, ज्यांना 140 कोटीमधनं 12च खासदार निवडतात आणि तेही 6 लोक, म्हणजे हे जे 6 खासदारांमधनं देशभरामधनं आपल्या खानदेशाचं भूषण श्री उज्ज्वल निकम साहेबांना राष्ट्रपतींनी त्यांना नमनित केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने ठाकरे साहेबांनी जसं सांगितलं की आज आपण ज्या सत्कार मूर्तीचं ज्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करतोय ते महाराष्ट्राचे नव्हे संबंध देशामध्ये ज्यांनी न्यायपालिकेमध्ये न्याय व्यवस्थेमध्ये एक आपला स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला. निकम साहेब, त्यांच्या परिवाराचे राहुल निकम, आमचे मार्केटचे
त्यांचा चिरंजीव आहेत, हे सारेच म्हणजे 3 पिढ्या वकिलीची यांच्याकडे वारसा आहे. तो निकम साहेबांचे वडील देखील देवरावजी निकम हे सुद्धा एक आदरणीय न्यायाधीश होते. आणि हा सगळा वारसा करत त्यांचे काका हे सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये मोठं त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी 1980च्या दशकामध्ये अनेक वकील दरवर्षी पास होतात. म्हणजे वकिलांना कोणी क्लायंट मिळेल का असं शोधण्याचा सुद्धा कधी प्रसंग येत असतो. परंतु या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कायद्याचे अभ्यासक म्हणून त्यांनी त्यांचा ठसा उमटवला, विशेष सरकारी वकील झाले. आणि नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये आपण सगळीकडेच ऐकायचो की ह्या केसमध्ये सेन्सिटिव्ह केस आहे, विशेष सरकारी वकील नेमला गेला पाहिजे. आणि हा शब्द ज्यावेळेस विशेष सरकारी वकील म्हटला तर एकच नाव तुमच्या आपल्या सगळ्यांच्या समोर यायचं, ते ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनाच नेमा, अशा प्रकारची मागणी सर्वदूर होऊ लागली. अनेक वेळा तर माझ्याकडे मी किती वकील आणि किती केस कुठं कुठं लढू, अशा प्रकारचा सुद्धा त्यांचा एक प्रकारचा आपण ऐकलं होतं. 1993 मध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले, त्याच्यानंतर गुलशन कुमारचा खून प्रसंग, भरत शाह यांचं जे अंडरवर्ल्डचे संबंध होते या संदर्भातले केस, त्याच्यानंतर 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये आणि कसाबचा जो केस होता या संदर्भातले अनेक केस निकम साहेबांनी लढवले. अनेक वेळा जीवनाला धोका सुद्धा व्हायचा. अत्यंत चांगली आपली वकिली चालत असताना एक कडवा देशभक्त, एक न्याय प्रामाणिक व्यक्तिमत्व की न्याय जिथे होईल, अन्याय जिथे होत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी न्यायाच्या बाजूने कोण उभं राहील, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे उभं राहतील, असं त्यांची ख्याती निर्माण झाली. आणि संबंध राज्यामध्ये नंतरच्या काळात देशामध्ये त्यांचं नाव झालं. आणि पाहता देशामधला सर्वात उच्च जो सन्मान आहे त्या खात्याचा जर मंत्री, तर त्या काळामध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला. तर प्रवासमध्ये वकील साहेबांबरोबर आम्ही देखील त्यावेळेस तिथे गेलो होतो. आणि उज्ज्वल निकम साहेब हे अत्यंत न्यायप्रिय, निष्ठाप्रिय, धैर्याचे प्रतीक असणारे व्यक्तिमत्व. परंतु एक खानदेशाचे व्यक्ती, ऐराणीचा आवाज, आपल्याला अनेक प्रतिकूलता आहे. महाराष्ट्रामधलं सर्वात कमी डेव्हलप रिजन आपलं रिजन आहे. आणि त्या रिजन मध्ये जाऊन मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करणं, स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणं, आणि एवढ्या 140 कोटीमधनं एक सितारा, एक तारा हा आपल्या खानदेशामधला असावा. मला वाटतं या केपमध्ये महाराष्ट्राच्या एकच व्यक्तीचं नाव 12 कोटी लोकांमध्ये एकच व्यक्तीचं नाव आलं आणि उज्ज्वल निकम साहेबांचं नाव ते आलं. आम्हा सगळ्यांना, खानदेशकरांना त्या गोष्टीचा खूप खूप मोठा अभिमान आहे. आम्हाला आनंद आहे की एक आवाज, शेवटी मोठ्या मोठ्या पदांवर लोक जात असतात, परंतु त्या पदाला न्याय देणारी व्यक्ती आज ज्यावेळेस राज्यसभा होईल त्या राज्यसभामध्ये अत्यंत न्यायाला धरून, कायद्याला धरून आपली भूमिका मांडणारे, अत्यंत प्रखरपणे ज्यांचा आवाज आम्हाला ऐकू येईल असे निकम साहेब तिथे पोहोचलेत. आम्हाला सगळ्यांना त्या बाबतीतला अभिमान आहे. आणि इतकंच नाही तर पुढच्या काळामध्ये मोठं पद सुद्धा त्यांना मिळतील या गोष्टीची खात्री आहे. ते काम करत राहतील. आम्हाला अनेक वेळा ते भेटतात आणि अत्यंत साधी व्यक्तिमत्व, लोक त्यांना एक स्टार म्हणून, फिल्म स्टारला कमी पण त्यांना भेटू इच्छितात. अनेक वेळा आम्ही त्यांना रेल्वेमध्ये भेटायचो तर आम्ही त्यांना सांगायचो की हा कसा होता, कसं तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडल्या, त्याच्यामधनं कशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे घडल्या. अनेक वेळा अंडरवर्ल्डचं थ्रेट, लोकांना भीती ज्यावेळेस असायची त्या काळामध्ये सुद्धा हा खानदेशाचा सुपुत्र न डगमगता आपला आवाज बुलंद करत राहिला. आणि देशाची भूमिका, ही न्याय व्यवस्थेची भूमिका त्यांनी मांडली. आम्हा सगळ्या खानदेशकरांना, महाराष्ट्राला आणि देशाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. आज पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये सुद्धा त्यांचं नाव न्याय व्यवस्थेमध्ये आम्ही ऐकू असा खात्री आणि विश्वास आहे. आमचे ठाकरे साहेब आहेत. ठाकरे साहेब आपल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपण पोट तिडकीने सांगत होतो, मी सुद्धा जळगावकर आहे, काही चिंता करायची गरज नाही, आपण सारेच एक आहे. आणि शेवटी ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण साऱ्यांनी मिळून एकत्रित आपण साजरा केला पाहिजे. आम्ही नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या वतीने मी निकम साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मोठमोठ्या पदावर आपण जाईल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रावण साहेब. यानंतर आपण ज्याची वाट बघत होतो की एक अत्यंत सुंदर सोहळा व्हावा, त्या सोहळ्याकडे आपण जातो आहोत.
काय बोलावं हा माझ्या पुढे महत्वाचा प्रश्न आहे. समोर कॅमेरे आहेत. एक क्रॉस बॉर्डर टेररिझम हा एक शब्द प्रयोग मी नेहमी दहशतवाद्याच्या विरुद्ध लढत असतो आणि त्यावेळेला आपल्या जिल्हा देखील एक पॉलिटिकल टेररिझम म्हणून ओळखला जातो अशी बाहेर या जिल्ह्याची ख्याती आहे. त्याच्यामुळे मी अ बोललं का ब बोललं त्याच्यातून वेगवेगळे ध्वनी निघू शकतात. त्याच्यामुळे मी फार अतिशय मोजकं बोलणार आहे आणि सत्काराला गिरीश भाऊ उत्तर देणार आहे. या जिल्ह्यात मध्ये मी अनेक वर्षापासून 1987 पासून तर 93 पर्यंत जिल्हा सरकारी वकील म्हणून सतत काम करत होतो. सरकार आलीत, सरकार गेलीत, मी मात्र जिल्हा सरकारी वकील होतो. गिरीशजी म्हणाले त्या तथ्यांश असेलही, परंतु एक गोष्ट मात्र खरी की त्यानंतर देखील मी 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो, परंतु जळगावची कास कधी सोडली नाही. आणि आजही मला संपूर्ण देशामध्ये हा जळगावकर आहे हे ओळखलं जातं, याचं मला देखील अत्यंत आनंद आहे. आणि म्हणून हा सत्कार फक्त माझा नाही तर प्रत्येक जळगावकरांचा हा सत्कार आहे असं मी मानतो. आज सकाळीच मला नाथाभाऊंचाही फोन आला. नाथाभाऊंनी सांगितलं की मी येऊ शकत नाही काही अपरिहार्य कारणामुळे. रक्षाताई मला परवाच पार्लमेंटमध्ये भेटल्या. लोकसभेच्या त्या सभासद आहेत. मी राज्यसभेची शपथ घेतली आणि राज्यसभेत मध्येच येऊन मला त्यांनी माझं अभिनंदन केलं. आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो, मतभेद काही असू द्या कोणामध्ये, परंतु मनाची श्रीमंती आमच्या जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांमध्ये आहे आणि ही श्रीमंती या जिल्ह्याचं नाव नेहमीच वरती करेल यात मला शंका नाही. मी या आज कार्यक्रमाला येताना कोणता पोशाख घालून यावं यामुळे आमच्या घरामध्ये अनेक मतांतरे होती. काहींनी सांगितलं हे जॅकेट चांगलं दिसतं, काहींनी सांगितलं हे पायजमा शर्ट घाला, सलवार हे कुर्ता घाला. मी त्या प्रकारचा ड्रेस जर परिधान केला असता तर त्यातून आज माझ्याबद्दल जे भाष्य करण्यात आलं की उज्ज्वल निकम तुम्ही अमुक व्हाल तमुक व्हा, त्याला आणखी निष्कारण फाटे फुटले असते. आणि म्हणून मी मुद्दामून सूट घालून आलो, कारण मी माझं जे लायकिंग आहे त्यापासून मी दूर जाणार नाही ही सगळ्यांना ग्वाही देतो. खरं म्हणजे मला तो काळ आठवतो. वकील होण्याची माझी इच्छा नव्हती त्यावेळेला, मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, परंतु वडिलांची इच्छा मी वकील व्हावं, कारण आमच्या काळी लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता. आज परिस्थिती वेगळी आहे. अनिकेतला 95% 12वीत मार्क्स मिळाले. त्याला विचारलं तुला काय व्हायचंय, तो मला म्हणाला वकील व्हायचंय. आणि त्यामुळे मी संतापाने कविता करू लागलो. ठाकरे सर, काही ना काही प्यायल्यावर काही ना बघितल्यावर ती कविता सुचते. मला मात्र संतापाने कविता सुचत गेल्या. पत्नी बरोबर असल्यामुळे मी म्हणणार नाही, पण अशी कविता की माझ्या सगळ्या लॉ कॉलेजच्या मित्रांनी त्याला कायम दाद दिली. गुलाब भाऊ मोठ्या उत्सुकतेने बघतात, एक तरी कळवा म्हणा. म्हटलं जी डोळे लावून बघते ती अशी दासी, जी डोळे चोरून बघते ती असते याची प्रेस, जी डोळे फाडून बघते ती असते याची बायको. गुलाब भाऊची हिंमत नाही टाळ्या वाजवायची. लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला, नूरही बदलला. पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला की न्यायालयात देवा शपथ म्हणजे काय. तुम्ही देवा शपथ साक्षीदाराला सांगता, ओथ घ्यायला सांगता, तेव्हा येणारा साक्षीदार खरं बोलतो की खोटं बोलतो. म्हणलं सांगू, म्हणे सांगा.
पुनमेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा माझा दिसतो. पूर्ण कविता म्हणणार नाही, कारण पत्नीला आणखी स्फुरण जास्त येईल. तशी आमची पत्नी ज्योती ही शांत स्वभावाची, मध्य प्रदेशमध्ये धार मधली एकत्र कुटुंबात राहिली. मोठे भाऊ शेतीवरती, वहिनी शेतीवरती असायच्या. त्यामुळे ज्योतीने आमच्या घराचा हा संसार सगळा व्यवस्थित सांभाळला. म्हणून मी 1993चा मुंबई बॉम्बस्फोट कटला, 93 पासून तर 2013 पर्यंत हॉटेलमध्ये राहून चालवत होतो. माझे वडील कैलासवासी बॅरिस्टर दादासाहेब निकम यांची मला आठवण येते. माझी आई विमला देवी, आईने मला लहानपणापासून या देशाच्या स्वातंत्र्याकरता पश्चिम महाराष्ट्रातल्या साताराच्या पत्री सरकारांमध्ये ती काय काम करत होती, रिव्हॉल्वर पिस्तूल कशा गाद्यांमध्ये भरत होती, ब्रिटिशांच्या विरुद्ध कसं लढत होती, हे लहानपणून गोष्टी सांगून माझी एक मानसिकता तयार झाली की या देशाचा शत्रू म्हणजे हा माझा शत्रू. ही बुद्धी मला माझ्या आईपासून मिळाली. कायद्याच्या भाषेत कसं इंटरप्रेट करायचं, कायदा कसा वापरायचा, कोडिफाईड लॉजिक म्हणजे कायदा. कारण सिलॉजिझम इन लॉजिक म्हणजे काय, तर्कशास्त्राचं प्रमेय, हे माझे कायद्याचे अभ्यासक, माझे कायद्याचे गुरुजी ॲडव्होकेट अच्युतराव यात्रे यांना क्रेडिट करतो. मी मुद्दामून याचा उल्लेख करतो की आज जे काही मी झालो ते या सगळ्यांच्या शुभाशीर्वादामुळे मी उठलो. जळगावकरांचं माझ्यावरती नितांत प्रेम. इतके वर्ष जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी वकील होता. आमचे गिरीश भाऊ माझ्याजवळ अनेक गोष्टी सांगायचे, मी दाद द्यायचो. मी नेहमी गिरीश भाऊंना चॅनलमध्ये बघितल्यानंतर त्यांच्याशी भाष्य करायचो की गिरीश भाऊ तुम्ही हे चुकला, तुम्ही बरोबर आहे. ते माझ्याशी वाद घालायचे, पण आमच्या मैत्रीमध्ये कधी कटुता आली नाही. गुलाब भाऊंनी उदाहरण दिलं ते बरोबर आहे, कारण माझ्या अक्रॉस द पॉलिटिकल लिडरशी आजही संबंध आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा वरिष्ठ नेता घ्या की जो माझ्या मैत्रीशी संबंध ठेवतो, याला भीती किंवा घाबरण्याचं काही नाही. कारण सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम, हे मी लहानपणापासून शिकलो. आणि म्हणून ज्यावेळेला आपल्या मनाची मानसिकता, ज्यावेळेला आपली जडणघडण असते, मला कल्पना नव्हती की निवडणुकीत मी हरल्यानंतर, अर्थात राजकारणात येण्याची त्यावेळेला इच्छा नव्हती, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खूप इच्छा होती की मी याच्या राजकारणात यावं, निवडणूक लढवावी. अमित भाईंची, गृहमंत्र्यांचा मला फोन, त्यांचा आग्रह, म्हणून अवघ्या 10 दिवस मला मिळाले. 10 ते 15 दिवस मला प्रचाराला मिळाले. निवडणुकीत मी हरलो. राजकारण कसं असतं बघा, की रावळसाहेब मी मुद्दामून सांगेन, कसाब मी जोपर्यंत राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाबच्या विरुद्ध लढणारा योद्धा म्हणून अशी माझी प्रतिमा होती. पण ज्यावेळेला निवडणुकीत उभं राहिलो त्यावेळेला काय आरोप केले गेले होते की कसाबच्या गोळीने करकरे, कामटे, साळसकर यांचा मृत्यू झाला नाही, तर एका संघाच्या, राष्ट्रीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारलं, उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत. अर्थात अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे संताप सगळ्या जनतेचा झाला आणि लोकांनी त्याला फार तिखटपणे उत्तर दिलं. सुरुवातीच्या काळात मी थोडं दुःख वाटलं, वाईट वाटलं की असेही आरोप राजकारणात होऊ शकतात, परंतु मी व्यथित झालो नाही. माझ्या पराभवामुळे काहींना आनंद झाला. काव्याच्या भाषेत बोलायचं असेल तर जरी मी निवडणूक हरलो होतो, तरी विझलो नव्हतो. जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी विझलो नव्हतो. हा माझा अंत नव्हता, हे त्या बिचारांना कळलेच नाही.
हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही. पेटून उठलो नव्या उमेदीने, नव्या दमाने असुरांशी लढायला, हे त्या पामरांना. कारण पेटून उठलो नव्या उमेदीने, नव्या दमाने त्या असुरांशी लढायला, कारण माझे हे जळगावचे सामर्थ्य नाशवंत नाही, हे त्या पामरांना कल्पनाच नाही. ज्या वेळेला परवाच्या वेळेला मी राज्यसभेमध्ये ओथ घेतली, शपथ घेतली, अत्यंत गांभीर्यपूर्वक ही शपथ घेतली. मला ही कल्पना होती की या हाऊसमध्ये अनेक राजकीय पक्षाचे दिग्गज बसलेले आहेत. प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे होतं की मी काय बोलतो, कशा रीतीने चालतो. कारण माझा एक स्वभाव आहे गिरीश भाऊ, की मी जी व्यक्ती बघतो, जी व्यक्ती बोलतो, जी व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची, कशा प्रवृत्तीची आहे हे सहज टाळू शकतो. याला रामदेव योगाची योग विद्या लागत आहे, पण हा एक आत्मविश्वास लागतो. आणि म्हणून ज्यावेळेला मी शपथ घेतली, शपथ झाल्यानंतर मला अतिशय सांगायला आनंद होईल आपल्या सगळ्या जळगावकरांना की प्रत्येकाने माझं व्यक्तिशः तिथे अभिनंदन केलं. उज्ज्वल जी, हमने आपका नाम सुना है, हमें बहुत खुशी हुई. हे करत असताना मला माझ्यावरती असलेल्या जबाबदारीची पण जाणीव झाली. लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, या अपेक्षांची पूर्तता करायची आहे. आणि आजचा हा सत्कार समारंभ याची मला ऊर्जा देईल यात मला शंका नाही. आणि म्हणून ज्या तडफेने, ज्या उमेदीने आज तुम्ही इथे आलेला आहात, एअर कंडिशन चालू नसताना देखील, उकाडा असह्य होत असताना देखील तुम्ही शांततेने बघत आहात, ऐकत आहात, हे माझ्याकरता फार मोठं आहे. आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगी तुम्ही नाव नेत होता. मला कळत नव्हतं पहिल्या दिवशी शपथ घेतल्यानंतर कोणाला भेटायचं. म्हटलं चला लेट अस ट्राय. या देशाचे, कारण पंतप्रधान त्यावेळेला परदेशात होते, देशाचे गृहमंत्री अमित भाई यांना भेटूया. चिठ्ठी पाठवली, उज्ज्वल निकम नये सांसद. 2-4 मिनिटात मला त्यांनी त्यांच्या चेंबरमध्ये. पहिला प्रश्न अमित भाईंनी विचारला असेल की रेल्वे बॉम्बलास्टची केस सुटली कशी. मी जरी तो खटला चालवलेला नव्हता तरी हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि तो प्रश्न विचारल्यावरती माझ्या मनाने मला सांगितलं की या देशाच्या गृहमंत्र्याला देखील या देशाची एवढी काळजी आहे की महत्वाच्या खटल्यांकडे देखील हे बारकाईने लक्ष ठेवतात. आणि म्हणून आमचा भारत, आमचा हिंदुस्थान आज जगाच्या पाठीवर लोकशाहीचा एक प्रबळ राष्ट्र म्हणून तो जिंकला आहे. आपला देश एकाच वेळेला रशियाशी मैत्री ठेवू शकतो, त्याचबरोबर रशियाशी ज्यांचं युद्ध चालू आहे त्यांच्याशी आपण मैत्री ठेवू शकतो. अमेरिकेने डोळे वटारले तरी आपण त्यांना घाबरत नाही. हे आपल्या पंतप्रधान मोदीजींचं लक्षण आहे. लक्षात घ्या, राजकीय नेतृत्व कसं असलं पाहिजे, हे डायनॅमिक असलं पाहिजे. याचा अनुभव मी घेतला. कारण ज्या वेळेला 26/11चा निकाल झाला, आमचं चौघांचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमचं ऑफिशियल डेलिगेशन पाकिस्तानला पाठवलं. इस्लामाबादला आम्ही गेलो, मी आणि भारत सरकारचे 3 वरिष्ठ अधिकारी. आमच्यावरती एवढंच सांगण्यात आलं होतं की पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने जो पुरावा गोळा केलेला आहे त्याचं विश्लेषण करायचं आणि भारत सरकारला रिपोर्ट द्यायचा. आम्ही विश्लेषण करताना पाकिस्तानच्या त्या होम मिनिस्ट्रीमध्ये बसलो असताना मी पहिला प्रश्न तिथल्या अधिकाऱ्यांना विचारला की तुम्ही ज्यांनी हा कट रचला त्यांना तुम्ही आरोपी केलं नाही. ते म्हणाले पुरावा कुठे. म्हटलं पुरावा तुम्ही शोधायचा, तर तुमच्या भूमीवरती झालेला आहे. त्याला ते तयार नव्हते.
लक्षात घ्या, पाकिस्तान मधला सामान्य नागरिकाला आपल्या देशाविषयी प्रेम आहे, पण पाकिस्तान मधील जे लष्करी अधिकारी आहेत, जे कुटील कारवाया करतात, त्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे. याला कारण एकच की भारताची प्रगती ही काही देशांना खूपते, त्यातला मधला पाकिस्तान एक आहे. आम्ही परत आलो, हाफिज सईद बद्दल झकीर रहमान नक्कील आम्ही करू शकलो नाही. मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो. ज्या वेळेला डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात 35 वर्ष त्याला शिक्षा झाली प्ली बार्गेन एग्रीमेंट खाली, त्यावेळेला डेव्हिड हेडलीने कबूल केलं होतं की मी भारतात आणि पाकिस्तानमध्ये साक्ष देईल, परंतु दोघं देशांमध्ये मला पाठवू नये. अमेरिकेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. मी ज्या वेळेला ते प्ली बार्गेन एग्रीमेंट आम्ही मागवलं आणि बघितलं, अमेरिकन सरकार आणि डेव्हिड हेडली मधला करारामध्ये अति स्पष्ट होत्या आणि त्यातून एक गोष्ट धरीत होत होती की पाकिस्तान विरुद्ध काय पुरावा आहे हे डेव्हिड हेडलीने स्पष्ट दिलेलं होतं. हे मी आमच्या पोलीस आयुक्तांना सांगितलं की आपल्याला डेव्हिड हेडलीचा साक्षीदार म्हणून उपयोग करायचा आहे. त्यांनी कारण सांगितलं की डेव्हिड हेडलीला आपण आरोपी कसं करू शकतो, कारण आपल्या देशात 26/11च्या अगोदर तो आला होता, 26/11च्या हल्ल्यानंतरही आला होता, तो खरा आपल्या दृष्टीने आरोपी आहे. म्हटलं आपण त्याला माफी देऊया. ते म्हणाले जनप्रक्षोभ होऊ शकतो. म्हटलं अजिबात होणार. मला लक्षात आलं की आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा नव्हती की डेव्हिड हेडलीला आरोपी करावं. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते. देवेंद्रजींना मी रात्री हे सांगितलं की आपल्याला असं असं केलं पाहिजे. देवेंद्रजींनी विचारला एकच प्रश्न, यातून काय साध्य होईल आणि कसं करणार. म्हटलं मला एक मराठीमध्ये मन माहिती, आमच्या गावाकडची, खेड्यामध्ये मी राहत असल्यामुळे फार लहानपणी पायात काटा गेला तर मोठा जाड काट्याने आपण काटा काढायचो. बापू बरोबर गेलो भाऊ. इंग्रजीमध्ये म्हण आहे, चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं, सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. देवेंद्रजींना आयडिया आवडली. माझं काय सहकार्य हवं? म्हटलं आम्हाला अमेरिकेमध्ये अँबॅसेडरची अपॉइंटमेंट घालून द्या, NSA ची डोभाल साहेबांची भेट पाहिजे. त्यामुळे त्यांनी अरेंजमेंट केली. मी अमेरिकेत गेलो. माझ्यावर जॉईंट CP अतुलचंद्र कुलकर्णी जे NIA डायरेक्टर होते, नंतर आम्ही दोघंही गेलो आणि त्याच्यानंतर डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला आणि डेव्हिड हेडलीने लष्कर तोयबा, ज्याला जमात उदावा असं म्हटलं जातं, त्याचं आणि पाकिस्तानच्या आर्मी अधिकाऱ्यांचं, ISIच्या अधिकाऱ्यांचे कसे संबंध होते याचा ईमेल करेस्पॉन्डन्स जो शिकागो कोर्टात दिला होता तो आम्ही न्यायालयात प्रोड्यूस केला. ही सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच, मुंबईच्या कोर्टात 8 दिवस त्याची साक्षी चालली. म्हणून ज्या वेळेला आपल्याला असे कायदेशीर निर्णय घ्यावे लागतात, हे अत्यंत महत्वाचे, जाणीवपूर्वक राजकीय शक्ती ही देखील ही महत्वाची ठरते. मला अतिशय अभिमान आहे की ज्या वेळेला पंतप्रधानांनी माझं नाव ऑफिशियली डिक्लेअर होण्याच्या अगोदर मला फोन केला, मी नेहमी आवाजाच्या टोनवरून, बोलण्याच्या भाषेवरून त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे बघत असतो, तपासत असतो. मी काही सायकोलॉजिस्ट नाही, पण अनेक क्रिमिनल केसेस चालवल्यामुळे तो एक माझा छंद झाला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मला पंतप्रधान मोदीजींचा फोन आला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पहिलं वाक्य होतं, मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू, त्याला पार्श्वभूमी तशीच आहे. मी थोडस हसलो, त्याच्यावरती खळखळून हसले. गिरीशजी, तुम्ही देखील इतकं मोदीजींना कधी खळखळून हसताना पाहिलेलं नसेल, एवढं मी पाहिलंय, ऐकलंय. म्हणजे मनातील निर्मळपणा, स्पष्टपणा हा मोदीजींच्या हसण्याने प्रगट होत होता. मग त्यांनी जे मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय हा भाग सोडून द्या. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये
जर महत्वाचा गुणधर्म करायचे असेल, तणातणीचे प्रसंग येत असतील, गिरीश भाऊ, आपण कायम हास्य ठेवलं पाहिजे. या हास्याने देखील आपल्याला कोणालाही मारता येतं. म्हणून हे हास्य त्याप्रमाणे मानसिक शांतता आपल्याला देतेच, परंतु आपल्या मनातील निर्मळपणा इतरांना देखील दाखवता येतो. काही लोक दाखवत नाहीत, तो भाग वेगळा. परंतु आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे. मला ही कल्पना आहे की खासदाराला देखील काही फंड दिला जातो. या फंड करता माझं नाव घोषित झाल्यावर अनेक ठिकाणी अनेक लोकांनी सांगितलं, मी त्यांना उत्तर एकच दिलं की मी राष्ट्रपती नामनिर्देशित असल्याने माझा मतदारसंघ संपूर्ण देश आहे आणि सध्या मी नामनिर्देशित असल्याने 6 महिन्याच्या आत मला गिरीश भाऊ हे ठरवावं लागेल कुठे जायचं. ते 6 महिन्याच्या काळात मी ठरवणार आहे ही निश्चित. परंतु ज्यावेळेला मी भाजपतर्फे लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला लोकांनी मला पहिला प्रश्न म्हणजे प्रसार माध्यमांचा पहिला प्रश्न, तुम्ही भाजपच का निवडला? तुम्ही संघाचे कार्यकर्ते आहेत का? अरे म्हटलं बाबा, संघाच्या घरी मी गेलो नाही, शाखेत गेलो नाही, पण संघात वाईट काय हे मला तुम्ही सांगा. त्याच्यावर तुमचं उत्तर काही नाही. आणि म्हणून माझ्या प्रसार माध्यमांच्या माझ्या बांधवांना हे माहिती आहे, मुंबईच्या किंवा ठिकठिकाणच्या माहिती आहे की मी प्रत्येकाला लिमिट पर्यंत येऊ देतो, लिमिट क्रॉस करू देत नाही. लिमिट क्रॉस करू दिली की मग आरोप प्रत्यारोप सुरू होतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या देशाची ऐक्यता याचा विचार करायचा असेल त्यावेळेला आपण सर्वात अगोदर आम्हाला काय साधायचं आहे याचा देखील विचार केला पाहिजे. मी जास्त वेळ बोलणार नाही, पण मी ज्या वेळेला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याकरता गेलो त्यावेळेला जिल्ह्याचे महेश्वरजी आमचे दीपक जोग त्यावेळेला पोलीस अधीक्षक होते. दीपक जोग संध्याकाळी बसलो असताना घरी आले आणि म्हणे मुंबईला आपल्याला बोलवलंय. म्हटलं मुंबईला? हो म्हणे, बॉम्बस्फोट खटला आपल्याला चालवण्यात होता. माझ्या मनात आलं मुंबईला जायचं आपण. मी घरात आईला सांगितलं आणि म्हणे अजिबात जाऊ नको, तो बॉम्बस्फोट आहे, तू कुठे राहशील, काय करशील, मुंबईला आपलं घर नाही, काय करशील. म्हटलं आई, ही संधी आलेली आहे, संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि मरायचं असेल तर आपण कुठेही मरू शकतो, इथे मरू शकतो. दीपक जोगना मी म्हटलं कधी जायचंय? ते म्हणे तुम्हाला आजच्या आज रात्री निघायचं असं जॉईंट सीपी MN सिंग आणि साम्राजी कमिशनर त्यांचं म्हणत आहे. मनात आलं मीच का आणि जळगावच का? लक्षात घ्या, आपल्या जळगावचा सुगंध इतका आहे की मग त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो. मनात एक शंका आली, माझं शिक्षण मराठी शाळेत झालेलं, मुंबईला मोठमोठे दिग्गज वकील असतील आणि ज्या वेळेला त्यांच्याशी त्या इंग्रजी पद्धतीने बोलू शकेल का? पण मला एक खात्री होती, मी व्याकरणदृष्ट्या इंग्रजी शुद्ध बोलेल, कलोक्वियल इंग्लिश ते बोलतील, मी विचार करून बोलेल. फरक एवढाच राहील, फारसा फरक असणार नाही. माझी नात अहिल्या आणि नातू अरिंजय हे आजही मी इंग्लिश बोलायला लागलो की माझी इंग्लिश मध्ये बोलत नाही, कारण त्यांना वाटतं या आजोबांचं इंग्लिश कच्चंच आहे. परंतु it is not the knowledge of the language which face success, it is the knowledge of the law that face success. हा मंत्र त्या लहान बालकांना काय कळला? मुंबईला गेल्यावरती सगळ्यांचे चेहरे आविर्भाव एकदम वेगळे होते. ये कोण लाया? गाव से. मी आणि राकेश मारिया त्यावेळेला DCP होते. मी आणि राकेश मारिया आम्ही दोघं चाललो होतो, चार्जशीट दाखल केलं होतं. समोरून हे 10-12 फ्लॅश गन वाले त्यावेळेला कॅमेरावाले होते, इलेक्ट्रॉनिक त्यावेळेला चॅनल नव्हते.
25-30 कॅमेरा फ्लॅश गन होत होत्या, लखलखत होत्या. त्यावेळेला मला वाटलं की मी या देशाचा पंतप्रधान तर नाही. कारण ते नवीन, मला सर्व काही नवीन होतं, अकल्पित होतं. एकाने मुद्दा म्हणून खवचटपणे मला प्रश्न विचारला की आप जलगाव के? त्या प्रश्नातल्या खवचटपणाची धार माझ्या लक्षात आली. मी त्याला उत्तर दिलं, मत पूछो हम किस गांव के हैं, मत पूछो हम किस गांव के हैं, मतदार के रहने वाले तूफान से खेला करते हैं. मत पूछो किस गांव के, मतदार के रहने वाले तूफान से खेला करते हैं. जब दर्द आलोम की शोले से दिल की छलनी होती है, मौत भी हमसे डरती है. हा वाढत गेला. माझ्या लक्षात आलं कोणाला कसं नियंत्रित करावं, कारण मी लॉजिक वरती विश्वास ठेवणार आहे. तर्कशास्त्र हे फार महत्वाचं असतं. न्यायालयात देखील तेच काम उपयोगी येत असतं. तर्कशास्त्राच्या प्रमेयामुळेच आपण काही अनुकरण, अनुमान बांधू शकतो. आणि म्हणून ज्या वेळेला असे काही कठीण प्रसंग आले, महाराष्ट्रातून अनेक विविध खटले चालवण्याविषयी मला सरकारतर्फे सांगण्यात आले. मी महाराष्ट्र सरकारचं अँटीबायोटिक आहे. जिथे जिथे महाराष्ट्र सरकारला वाटेल की उपोषण किंवा एखाद्या खटल्याच्या निमित्ताने ती गंभीरता नष्ट होईल आणि उज्ज्वल निकमाची मागणी होईल, त्यावेळेला आपण उज्ज्वल निकमाला नेमून टाकू, असं हे सूत्र समीकरण तयार केलं. आणि याला कारण म्हणजे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच सांगेल की या सत्कार समारंभाने मला निश्चित एक नवीन ऊर्जा, नवीन ताकद तर मिळाली आहेच. माझा रोल, दोन्ही रोल असतील. एक राज्यसभेमधला रोल असेल काम करण्याचा, आणि या माझ्या व्यवसायाशी निगडीत असलेला रोल देखील असेल. परंतु जाता जाता एवढंच म्हणेल कि हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, जमाना हमारा है, जमाने से हम नहीं. एवढं बोलून मी आपली रजा घेण्याच्या अगोदर एवढंच सांगेल कि ना रुपए की खान चाहिए, ना सम्मान चाहिए, याद करे मुझे हर कोई, ये मेरी पहचान चाहिए. जीवन मरण किससे छूटता है, जीवन मरण किससे छूटता है, पूर्व कर्म का फल है. फिर भी जीने में कुछ जान चाहिए, मरने में भी कुछ शान चाहिए. जय हिंद, जय भारत.